आदिवासी मजुरांच्या हक्काच्या पैशावर डल्ला मारण्यात आला आहे। मेळघाटातील आदिवासी बांधवांना घरकुल योजनेअंतर्गत मिळालेल्या घरांच्या मास्टर पेमेंटसाठी रोजगार सेवकाने प्रतिमजूर 1500 रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। अमरावती जिल्ह्यातील मेळघाट क्षेत्रातील बहादरपूर येथील आदिवासी बांधवांनी मोठ्या कष्टाने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मिळालेल्या घरकुलाचं बांधकाम पूर्ण केलंय। उसनवारीने पैसे घेऊन त्यांनी हे काम मार्गी लावलं या आशेने की त्यांना लवकरच त्यांच्या कामाचं मास्टर पेमेंट मिळेल। मात्र रोजगार सेवकच त्यांच्या कामाच्या पैशांसाठी अडसर ठरला आहे। मास्टर काढण्यासाठी प्रत्येक मजुराकडनं तब्बल 1500 रुपये घेण्यात आले। या अन्यायाविरोधात शेकडो आदिवासी बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेतली आणि आपली व्यथा मांडली। मी दीपा राजेश कोळापे, माझं गाव बादलपूर आहे आणि मी रोजगार हमीतनी काम करत होती। कम से कम 1 वर्ष जवळपास होत होतं आणि 1 वर्षाच्या आतमध्येच 4 महिने गेले। मजुरी चालू तर होते पण आजपर्यंत जे पगार होणार होता तो अजूनही झालेला नहीं। हम झाड़ पे है पण झाड़ का पैसे एक भी नहीं मिल रहा मेरे को। होली से जब से एक भी पगार नहीं मिला। हर महीने में उसको 1500 देता मैं और 150 रुपये भी मांगता 4 नमूना का पैसे के लिए और पगार नहीं दे रही। इसके लिए हम यहाँ आया। ऐसा बोला तो उसने कि 1500 दे, फिर हमेशा पैसे तुमको हफ्ते में मिलेगा। तो हफ्ते में डाला ही नहीं, सिर्फ 6 मास्टर डाला हमारा, बस खुदाई का पैसे नहीं डाला, कुआं का पैसे नहीं डाला, सब सिर्फ 6 मास्टर मिला, कुआं का पैसे। तो रोजगार सेवक के क्या विषय अगर टकरा रहे घरकुल के पैसे जो 1500 लिए उसने मास्टर डालते करके, इस कारण से उसका टकराव लिया। याच प्रकारे धर्मडोप ग्रामपंचायती अंतर्गत बहादरपूर येथील रोजगार सेवकाची मनमानी समोर आली आहे। असं झालं काय, मदत रोजगार सेवकांना प्रत्येक मजुराकडून 1500 रुपये घेतले आणि दर महिन्याला 150 रुपये आणि असं आम्हीच दाखवून दिले आहे कि तुम 1500 मेरे को दो, तुमको पूरा 4 महीने का मैं मास्टर फ्री में डाल के देता और तुम काम पर आए भी तो ठीक है और नहीं भी आए तो ठीक है। म्हणजे असं बोलून थे ना आमचे पूर्ण याच्यात आमची विधवा बाया आहे आणि घरकुलचं जे लोक आहे 40 घरकुल आणलेले आमच्या गावात। 40 घरकुलचे एकही माणसाला त्यांना खोदकामचे पैसे मिळून दिलेले नाही। प्रत्येक घरकुल आल्यापासून त्यांना 1500 रुपये घेतला आहे, कोणाकडून 2000, कोणापासून रुपये। म्हणजे आश्चर्याची गोष्ट असं आहे की रोजगार सेवकही आदिवासी आणि लाभार्थी आदिवासी आणि आमच्या आदिवासीवर आदिवासीच अत्याचार करत असून तो विचार पडून आला की आता कलेक्टर साहेब आम्हाला काय न्याय देणार। घरकुलाचे जे लाभार्थी आहेत जवळपास 40 ते 50 आपले बादलपूरचे, तर त्यांच्याकडून ते जे मास्टर पेमेंट असते खोदकामाची प्रत्येकाकडून जवळपास 1500 रुपये त्यांनी घेतलं आणि 1500 रुपये घेऊन त्या लोकांना त्यांचे जे खोदकामाचे पैसे आजपर्यंत मिळाला नहीं। ये खोदा जो मशीन लाया वो 5 से खोदा, बांधकाम भी हो गया, फक्त समझ ले 1.5 लाख मिला, वहाँ की अगर कुछ पैसे नहीं कुछ भी नहीं। महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत 2025 मध्ये 4 महिन्यांचे काम मिळवून देण्यासाठी रोजगार सेवकाने प्रत्येकी मजुराकडनं 1500 रुपये घेतलेत। इतकंच नाही तर नमुना 4 देण्यासाठी प्रत्येकी 150 रुपये प्रति मजूर घेण्यात आले। रोजगार सेवकांच्या या अरेरावीमुळे आणि प्रत्येक कामासाठी पैसे मागण्याच्या भूमिकेमुळे संतप्त झालेल्या आदिवासी बांधवांनी अखेर जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार केली आहे। या गंभीर तक्रारीची दखल घेत निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी तात्काळ ॲक्शन मोडवर येत कारवाईचे आदेश दिले आहेत। आताच बहादरपूर चिखलदरा तालुक्यातलं निवेदन प्राप्त झालं आहे। त्या निवेदनाच्या अनुषंगाने चौकशी करतोच आहे आणि एकदा काय झालं त्याची शहानिशा करू आणि जर का चुकीचं काम झालं असेल तर ते कारवाई नक्कीच करता येईल। एकदा हे तपासून घेऊ आणि यांचा पेमेंटचा एक विषय होता की पेमेंट झालेलं नाही, तर त्या संदर्भात पेमेंटचा पण पाठपुरावा करून त्यांचं पेमेंट करून देण्याची कारवाई केली जाईल। मेळघाटात मनरेगाच्या कामांमध्ये जर भ्रष्टाचार होत असेल तर अशा प्रकारच्या तक्रारींची संपूर्ण चौकशी करून कारवाई केली जाईल असे भटकर यांनी स्पष्ट केले आहे। रोजगार हमी योजनेचा पैसा शासनाने रोजगारासाठी दिला आहे आणि जर कोणी यामध्ये पैसे मागत असेल तर त्यांच्यावर निश्चितच कारवाई केली जाईल अशी प्रतिक्रिया त्यांनी सिटी न्यूजला दिली आहे। भ्रष्टाचारचं म्हणजे असू नाही शकत, असायलाही नको, कारण की कसं आहे की हा सगळा विषय जो आहे हा महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचा विषय आहे आणि हा मजुराशी संबंधित आहे। म्हणजे रोजगार ओरिएंटेड ही सेवा आहे, त्यामुळे या संदर्भात आता हे छोट्या मोठ्या तक्रारी आहेत त्या तक्रारी आपण तपासू
आणि अशा तक्रारी येऊ नये यासाठी सुद्धा नियोजन करू. तर पाहिलं आपण कशा प्रकारे आदिवासी बांधवांच्या हक्काच्या पैशावर गदा आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी या प्रकरणात तात्काळ लक्ष घातल्याने आदिवासी बांधवांना न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.